नाही मामी आली. आता कसं काय आल्या वहिनी तुम्ही? आता काय सण नाही, वार नाही, काय नाही. कुठं देवाला गेल्या होत्या की काय? आम्ही तर बोललेलो नाही तुम्हाला या म्हणून. काय नाही हो बाई, असंच आल्या तुम्हाला भेटायला आल्या. वाटलं धोंड्याचा महिना लागलाय आणि तुम्हाला घेऊन जावं जेवायला, धोंडे खायला म्हणून आल्या. कृष्णाला सुट्ट्या लागल्या असतील त्याला तुम्हाला घेऊन जावं म्हणून आल्या. आतापर्यंत किती धोंडे आले गेले, कवा म्हणल्या नाही बाई चल धोंडे खायला म्हणून. आता बरे म्हणाल्या. कस काय म्हणाल्या मग? का आहे तुमच्या मनामध्ये? तवाच्या कुठं डोसक्यात धोंडे घालता की का आहे की माया? माय तसं म्हणणं का बाई. चला आता आम्ही काहीच म्हणणार तुम्हाला. कृष्णाला सुट्ट्या लागल्या असतील, 10वीला पास झालाय म्हणून वाटलं त्याला घेऊन जावं. आणि पास झालाय म्हणून म्हणाल्या त्याला 2 तुलाचं लॅकेट करून देवावं. तसं करू नका, चला तुम्ही. आतापर्यंत कवा म्या पोराला बोर्डवर चिंदूक केल्या नाही वहिनी तुम्ही. आणि आता कसं काय म्हणाल्या 2 तुळ्याचं लॅकेट करतो, सोनं इतकं महागच्या महाग आहे तरी बी म्हणाल्या 2 तुळ्याचं लॅकेट करतो. नेमकं काय आहे तुमच्या मनामध्ये सांगा तरी मला. माय काय नाही बाई, असंच आल्या. वाटलं राधा तुमच्या कृष्णाची जोडी किती नाद दिसत. माझ्या राधाला तुमच्या कृष्णाला देवा विचार करायला आम्ही. तसे बघ कसं याने तर बघायला नाही राधाला. मात्र वाटलं माय आपल्या बाईचंच पोरगं लय नादर हाय, घरी नादर हाय घेतले पुण्याला म्हणून वाटलं तुमच्या कृष्णाला देऊन टाकावं. राधा दोघांची किती नादर जोडी दिसेल हो बाई. मा एवढे दिवस तर तुम्हाला आमची लई लाज वाटू लागली की हो. माय तसं नाही हो बाई, काय बी म्हणता तुम्ही. आम्हाला लाज वाटली नाही तुमच्या व्हिडिओची, आपल्या वाड्यातल्या लोकांनाच लाज वाटली. उगं काही म्हणावं घेत जाऊ नका तुम्ही. बस सावग गुणानं वहिनी, मला सगळं माहित आहे. तुम्ही बी पक्कड घराने करीत गेल्या माहित आहे काय? मला सगळं सांगलंय माधुरीनं. हाय बाई तसं म्हणू नका. त्या माधुरीचं काय बी ऐकू नका. ते माधुरीच तुमच्या व्हिडिओची नुसती टिंगल करते. तिनंच सगळ्याला सांगत फिरते साजाले काय बरं दिसाले काय मनुष्यने. आणि आपण चांगलं राहिलं त्या माधुरीला देखत नाही. उगं तिचं मनावर घेऊ नका बघा तुम्ही. माय वहिनी बसाव बघून मला लय गोड गोड बोलू नका बघा. किती गोड बोलल्या तरी तुमची पोरगी काय करणार नाही बघा. सांगाले बघा माझ्या कृष्णाला लय मोठं शिक्षण शिकायचं, लय मोठा साहेब बनायचं. आणि माझ्या कृष्णासाठी बाहेर देशातली पोरगी आली होती. अंबानी त्याच्या मित्राची पोरगी कर म्हणून आमच्या कृष्णाला भाग लागला. आणि त्यानं त्याच्या मित्राची पोरगी आणली होती. कालच धोंडे जेवून गेला माझ्या घरी येऊन शिन्या. आणि म्हणला नांदेडला तुमच्या कृष्णाला रिलायन्स टावर पण टाकून देतो म्हणला ये. आणि तुमच्या शेतामध्ये बी कंपनी खोलून देतो म्हणलाय. माय बाई उगं काय बी तसं म्हणू नका हो. अंबानी तुमच्या घरी पोरगी देईल काय? अंबानी तुम्हाला कंपनी खोलून देणार काय? उगं काय बी बाता फेकता तुम्ही. जा तिकडं. हा कालच येऊन अंबानी रसपुऱ्या खाऊन गेलाय. सांगून गेलाय पोरगी देतो करावं लागते मनुष्यन्या. जाऊ द्या वहिनी, पहिले बक्कळ मला लय अपमान करीत गेल्या तुम्ही. लय अपमान केल्या. त्या लहान्या जावायला कसं आलं की गोड गोड जेवायला करीत गेल्या रसपोळ्या. आणि मया नवऱ्याला आलं की चटणी भाकर देत गेल्या, खायला पिठलं भाकर करीत गेल्या. आणि व्हिडिओ करायले यायला बरं दिसाले का ही गरीब हाय असे टोमणे मारत गेले आम्हाला तुम्ही. आता एक आमचे व्हिडिओ व्हायरल झाले तर आम्ही फेमस झाल्या, मग पोरगे फेमस झाले म्हणून आता गोड गोड बोलायला. म्हणून आता वाटाले पोरगी करावं. करणार तुमची पोरगी केल्या काय डोसक्यावरची चौकी पडेल की? हाय तसं म्हणणं का बाई. आम्ही राधाला आमच्या समजून सांगता नादर वागते तिने. पण माय मी करणार तुमची पोरगी. तुम्ही आमची पोरगी करणार गेला ना तुम्हाला माहेरामध्ये पाऊल सुद्धा टाकू दे ना बघा. सांगालो बघा तुम्हाला. पोरगी करणार गेला ना माहेर कुठलं तुम्हाला. नाही तर नाही, मी रिकामी नाही तुमच्या घरी यायला. विचारणार तर विचारणार जा. करणार मी तुमची पोरगी.